हाय फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तांदळाच्या भाकरी आणि पारंपरिक अशी पाटोळ्यांची भाजी करून दाखवणार आहे। सो कधी तांदळाच्या भाकरी करायच्या असल्यानं तर गरम पाण्यात करायच्या, कारण भाकर खूप मऊ येते, पांढरी शुभ्र येते आणि आपल्याला भाकर करताना जितकी पातळ पाहिजे तेवढी आपण पातळ करू शकतो आणि ती शिळी जरी पडली नाही तरी ती भाकर कडक होत नाही। आणि पाटोळ्यांची भाजी त्याला आपण जे कांदा लसूण खोबरं अद्रक वगैरेचं जे वाटण असतं तर भाजलेलं मी कांदा खोबरं लसूण वगैरे सगळं आणि ते वाटण करून घेतलेलं आहे। आणि पाटोळ्यांसाठी मी चण्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात जरा ओवा घातलेलं आहे, लाल तिखट लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन आणि मी असं पण कडक असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर असे 2 चपातींचं पीठ मी असं चण्याचं पीठचं मळून घेतलेलं आहे आणि ते 2 चपात्या लाटल्या आणि ते काप केले आणि एका बाजूला मी भाजी करणार आहे। तर जे वाटण केलेले होतं आपण जशी आमटी बनवतो ना तशी आमटी बनवायची, त्या आमटीमध्ये ते पाटोळ्या उकळीमध्ये सोडायचे आहे आणि नंतर ते शिजल्यावर बंद करायचे। तर सर्वांना अशी आवडणारी नॉनव्हेज खात नसेल त्यांना पण खूप आवडत ही भाजी, त्यांच्यासाठी पण खूप छान। सो फ्रेंड, माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। सो फ्रेंड, मस्त राहा आणि